नमस्कार मंडळी, नमस्कार. अहो ऐका, तुम्ही सगळं तुमचं फॅशनेबल झालं आहे हो. तुम्ही फॅशनेबल व्हा, माझं काहीच म्हणणं नाही. तुम्ही फॅशनेबल व्हा, अजून कसले कसले कपडे घाला, वाकडी घाला, तिकडी घाला, तुमच्या कपड्यावर बी मला काय जायचं नाही. पण तुम्ही तुमच्या शरीराकडे पण बघा ना. थोडं थोडं तुम्ही जरा थोडं स्ट्रॉंगपणा राहायला शिका. अहो मग तुम्हाला स्ट्रॉंगपणा, तुम्हाला खाया प्यायला जर चांगलं मिळालं तर तुम्ही अजून 2 महिने, 2 महिने नाही, 10 वर्ष 5 वर्ष तुम्ही ज्यात जगाल, तुमच्या शरीराला तेवढीच चांगल्या प्रकारची एनर्जी मिळेल. अहो तुम्ही एवढं 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 तुम्ही मेहनत करता, एवढं तुम्ही कष्ट करता, मग तुम्हाला खायला चांगलं नको? मग तुम्हाला सांगा, तुम्ही लांबकं इथे 2-2 इथं जर केळं तुम्ही खायची म्हणला, तुम्ही खावा, 2-2 इथं बी खावा, पण ती ओरिजिनल असाय पाहिजे ना. त्याच्यात नेमकं काय काय आहे, त्याला काय काय घातले. आता हे आमच्या केळालाच बघा. आता ही आमची केळं दिशी येते, आमच्यासारखी दिशी येते. आमची मनं जशी दिशी येते ना, तशी आमची ही केळं बी दिशी येते. आम्ही ही केळं खातो आठवड्यात. एका जागेला जर बसलो ना, तर एक एक फणी उडवल्याशिवाय राहत नाही. अहो त्यातला चवच तशी गवली हो. आमच्या जिभेलाही गवली या, आणि आमच्या मनाला आणि आमच्या पोटालाही गवली या. त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, एकदा ही केळाची फणी दिसली, आता त्याच्या आयला 1 2 3 नाही, 4 4 चपात्याचा बुकणा होतं या. मग खातंय बी तसं, तसं काम बी तसंच करतं या. मग ओरिजिनलपणा बी तसा आहे. ब्लडची कुठली काही कमतरता नाही, शरीरात कुठली काही एनर्जी कमी नाही. दणकावून खाते, दणकावून काम करते. मग तुम्हाला जर समजा असं जर करायचं असलं, तुम्हाला काय अडचण आहे? अहो तुम्हाला एवढी मोठी शेती आहे, तुम्ही घरदार बांधायसाठी 10 गुंठ 5 गुंठ घेताय. मग लावा ना, त्या 2 कोपऱ्यात असली झाडं लावा, त्याला पाणी घाला, सकाळ संध्याकाळ तुम्ही त्याची निगा राखा. त्याला लय मांडळ खायला घालायची गरज नाही. अहो एखादी बघा, प्रत्येक माणसाकडे, शेतकऱ्याकडे 2 करडं 2 शेरडं, बैल, गाडी घोडी काय ना काय असतंच. मग त्याचं शानमूत जी काय आहे, म्हणजे मुतारी म्हणायचं होतं मला, शेण वगैरे जे असतं का नाही, त्याचं जर तुम्ही त्याला टाकलं तर अहो मग भारीच की. आणि ही त्याच्या जीवावर आलं. आम्ही ह्याला दुसरं काय घालत नाही खायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्याच्यापाशी जी काय एनर्जी आहे, ही जर तुम्ही केळं खाल्ली, तर तुम्हाला सांगतो, तुम्ही पहिलं जी काय 4 तास काम करत होता कंटिन्यू राहणार, तुम्ही 5-6 तास काम करणार. तुमच्यामध्ये तेवढी पॉवर येणार, तुमच्यामध्ये तेवढी एनर्जी येणार. तुमची एनर्जी टिकून राहायचं काम पण ही केळं करते ती. ही ही केळं, ही देशी केळं. तर तुम्ही केळं खावा. काय आता केळं खायचीच बारी आली आहे. कारण आपल्यातला माल आपण खायला पाहिजे. आपण आपल्यातला माल बाहेर पाठवत होतो, बाहेरची बी खात होती, आणि बाहेरची खाऊन आपल्यालाच केळं दावत होती. तर आता तसं नाही, आपण आपली देशी केळं आपण खायची. तुम्हाला बाहेर काय पाठवायचे पाठवा, माझं काय म्हणणं नाही. आणि त्याच्याबद्दल आपण कधी बोलणार पण नाही. आपल्याला काय करायचं तेव्हा. तुम्ही दुसऱ्याला काय बी चारा, पण देशी चारा, आणि त्याचा स्वाद तुम्ही पण चाखा. बघा याच्या आईला वर्षाव असं भारी लागतंय की बस बोलायचंच काम नाही. काय म्हणताय मग, एकदा खाऊन बघा. देशी हो.